अथ षष्ठोऽध्यायः। मैत्रेय उवाच अथ देवगणाः सर्वे रुद्रानीकैः पराजिताः शूलपट्टिश निस्त्रिंश गदापरिघमुद्गरैः। भगवान शंकराच्या सर्व गणांनी दक्षाच्या यज्ञावर हल्ला केला, यज्ञमंडप सगळा उद्ध्वस्त केला आणि दक्षाचं मुंडकं तोडून वीरभद्रांनी ते मुंडकं अग्नीमध्ये टाकून दिलं. मैत्रेय म्हणतात, रुद्राच्या सेवकांनी सर्व देवांचा पराभव केला, त्यांची शस्त्र छिन्नविछिन्न केली. ऋषी आणि अन्य सदस्य भयभीत झाले आणि सगळेजण ब्रह्मदेवाला शरण गेले. हा अनर्थ होणार हे ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूला माहीत होतं, म्हणून ते यज्ञाला गेले नव्हते. सगळ्यांनी ब्रह्मदेवापाशी जाऊन तक्रार केली. ब्रह्मदेव म्हणाले, तदा कर्ण्य विभुप्राह तेजीयसि कृतागसी क्षेमाय तत्र सा भूयान्न प्रायेण बुभूषताम्. तेजस्वी पुरुषाकडून एखादा अपराध घडला तर त्याच्या प्रतिकाराचा प्रयत्न करू नये, त्याचं कल्याण होत नाही. महाबलाढ्य असलेल्या माणसाचा एखादा अपराध गप्प बसावं, कारण प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर आपला सर्वनाश होतो. तुम्ही यज्ञातील योग्य भाग शंकराला न देऊन मोठा अपराध केला आहे, मग आता करायचं काय? भगवान शंकर फार लवकर प्रसन्न होणारे आहेत. ते लवकर रागावतात आणि प्रसन्नही लवकर होतात. जे लवकर संतापतात त्यांचा रागही लवकर शांत होतो. म्हणून भगवान शंकराला आशुतोष म्हणतात. आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे संतुष्ट होणारा. लवकर प्रसन्न होतो, म्हणून दैत्यांनी नेहमी शंकराची उपासना केलेली आहे. तेव्हा तुम्ही आता भगवान शंकराला शरण जा, त्यांचे पाय धरा. दक्षानी दुर्वचन बोलल्यामुळं ते अतिशय दुःखी झालेले आहेत. शिवाय सतीचा वियोग झाल्यामुळे त्यांना अधिक दुःख झालं आहे. तुमचा मोडलेला यज्ञ जर पूर्ण करायचा असेल तर भगवान शंकराला शरण जाऊन त्यांची क्षमा मागा. कारण त्यांचा कोप शांत नाही झाला तर सर्व जगाचा नाश होईल. भगवान रुद्र सर्वपणे स्वतंत्र आहेत. त्यांना शांत करण्याचा उपाय कोण करू शकेल? तुम्ही शरण जा. देवांना असं सांगून ब्रह्मदेव सर्वांना बरोबर घेऊन कैलासाकडे निघाले. त्या कैलासावर वनस्पती, तप, मंत्र, योग यांनी सिद्धी प्राप्त झालेले सिद्ध राहतात, देव राहतात. किन्नर, गंधर्व, अप्सरा नेहमी तिथे असतात. हा कैलास पर्वत आता चीनच्या ताब्यात आहे. उडाणटप्पू पोरांनी बापाची इस्टेट जशी उधळावी
तशी मूर्ख राज्यकर्त्यांनी आपले सगळे प्रदेश, अनेक प्रदेश घालवलेले आहेत. त्यापैकी मानस सरोवर आणि कैलास हे घालवले. कैलास पर्वताची शिखरं रत्नजडित आहेत. अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, झुडपं आहेत. निर्मल पाण्याचे झरे आहेत. पुष्कळ गुहा आहेत. सिद्धांच्या पत्नी तिथे विहार करतात. मोरांचा केकारव, धुंद भ्रमराचे गुंजारव, कोकिळाचे कुहुकू ध्वनी, पक्ष्यांचा किलबिलाट त्या ठिकाणी होत असतो. कल्पवृक्षाचे उंच उंच असे वृक्ष त्या ठिकाणी फांद्या चालू आहेत. कैलास पर्वत जणू त्या फांद्यारूप हातांनी पक्ष्यांना बोलावित आहे असा भास होतो. झऱ्यांच्या खळखळाटामुळे तो बोलतोय असं वाटतं. अनेक प्रकारचे मंदार, पारिजात, देवदारू, पुष्कळ वृक्षांची यादी येते. तिथे मोठमोठी फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत. सरोवरामध्ये चंद्रविकासी कमळं आहेत, सूर्यविकासी कमळं आहेत. हरिण, वानर, डुक्कर, सिंह, अस्वल सर्व प्रकारचे प्राणी आहेत. सर्व प्रकारचे पक्षी आहेत. आणि तिथे अलका नावाची एक सुरम्य नगरी आहे. कोणाची? कुबेराची. तिथे सौगंधिक वन, म्हणजे ज्यातून सुगंध येतो त्याला सौगंधिक वन म्हणतात. सौगंधिक नावाची कमळं आहेत. आपल्या वनस्पतीशास्त्रामध्ये 100 प्रकारची कमळं सांगितलेली आहेत. आणि त्या 100 कमळाला 100 नाव आहेत. संस्कृत भाषा अतिशय समृद्ध असल्यामुळं शब्दाला काही तोटा नाही. इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे लोटस. पुढं दुसरा शब्द सांगा. पाणी या अर्थी संस्कृतमध्ये 52 शब्द आहेत. संस्कृतमध्ये एकच शब्द आहे वॉटर. दुसरा सांगा बरं. जगातली सगळ्यात दरिद्री भाषा म्हणजे इंग्रजी आहे. आणि सगळ्यात श्रीमंत भाषा म्हणजे संस्कृत आहे. इंग्रजीमध्ये 10 लाख शब्द आहेत. संस्कृतमध्ये 1 कोटी शब्द आहेत. पण संस्कृत शिकायची बुद्धी होत नाही. आमचं पोरगं जन्मलं की चाललं इंग्रजी माध्यम. आईला इंग्रजी येत नाही आणि बापालाही येत नाही. पोरगं मात्र इंग्रजी माध्यमाचे आहेत. मी 40 वर्ष इंग्रजी शिकवलोय, पण माझ्या नातवाला, पोराला मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नाही घातलं. काय करणार आहे? अरे मराठी आमची माऊलीनं सांगितले अमृतातेही पैजा जिंके, ती शिकवा की. गाढवानं इंग्रजी काय शिकवताय? मराठी येते कुठं? आणि मराठी आपण बोलतो त्यामुळं मराठी येत नाही हे कळत नाही ना. संस्कृत येत नाही हे कळतंय, पण मराठी येत नाही कळत नाही ना. 100 प्रकारची कमळं होती. तिथे देवांगना विलास करत होत्या. स्नानाच्या वेळी त्यांच्या अंगाला लावलेले केशर पाण्यामध्ये मिसळून पाणी केशरी झालेलं होतं. त्या अलकापुरीमध्ये चांदी, सोनं, बहुमूल्य रत्न जडवलेले शेकडो वाडे होते. तिथे यक्ष राहत होते. यक्षाच्या पत्नी राहत होत्या. अलका नगरी कुबेराची राजधानी आहे. इथे अनेक कल्पवृक्ष आहेत. कोकिळांचा कलकलाट, भ्रमरांचा गुंजारव, अरण्यामध्ये जंगली हत्ती, पुष्करणी म्हणजे बारके तलाव, त्याच्या पायऱ्या वैडूर यमण्यापासून बनवलेल्या होत्या. आणि तिथे देवांना पुढे गेल्यावर एक वटवृक्ष दिसला. ह्या अलकानगरीचं वर्णन कालिदासाचं मेघदूत नावाचं अप्रतिम काव्य आहे. जगातलं सर्वश्रेष्ठ काव्य मानलं जातं ते.
आम्ही दरवर्षी आमच्या सावरकर मंडळात आषाढस्य प्रथम दिवसे कालिदास महोत्सव करतो 3 दिवस. त्याच्यामध्ये आम्ही मेघदूत सांगतो सगळ्यांना. तिथे वटवृक्ष 100 योजनं उंच होता, 75 योजनं फांद्या पसरलेल्या होत्या, प्रचंड सावली होती, घनदाट वृक्ष होता. आणि तिथे भगवान शंकर बसलेले देवानी पाहिले. त्यांचा राग आता गेला होता, शरीर शांत होतं. सनकादिक ऋषी, महासिद्ध, यक्षरक्षाचे स्वामी कुबेर सगळे सेवा करीत होते. महादेव सगळ्या जगाचे सुहृद आहेत. त्यांच्या शरीराला भस्म लावलेला आहे. दंड, जटा, हरणाजीन ही चिन्ह आहेत. दर्भासनावर ते बसले होते. नारद त्यांना प्रश्न विचारत होते आणि नारदाला सनातन ब्रह्मज्ञान सांगत होते. डावे चरणकमल उजव्या मांडीवर ठेवलेले होते. डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवून मनगटामध्ये रुद्राक्षाची माळ घालून उजव्या हाताने ज्ञानमुद्रा करून ते बसले होते. अप्रतिम शंकराचं वर्णन केले. याला म्हणतात शब्दचित्र. शब्दांनी रंगवलेले हे चित्र आहे. हुबेहूब भगवान शंकर डोळ्यासमोर उभा राहावेत इतकं सुंदर वर्णन आहे. काखेमध्ये कुबडी होती. बसल्यावर ब्रह्मानंदाचा अनुभव घेत होते. सगळ्या लोकपालांनी, मुनींनी, ब्रह्मदेवानी शंकराला नमन केलं. मस्तक लववून प्रणाम केला. आणि मग चंद्रमौळी भगवंताला ब्रह्मदेव हसत हसत म्हणाले, ब्रह्मोवाच जाने त्वामीशं विश्वस्य जगतो योनिबीजयोः शक्ते शिवस्य च परं यत्तद्ब्रह्म निरंतरम. महादेवा, आपण सर्व जगाचे स्वामी आहात हे मी जाणतो. आपण विश्वाचे बीज आहात, शिव आहात, अद्वितीय परब्रह्म आहात. आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि पालन करता. वर्णाश्रमाच्या मर्यादा आपण घालून दिलेल्या आहेत. आपण मंगलमय आहात, महानुभाव आहात, म्हणजे ज्याचा अनुभव महान आहे. सर्व जीवांना आत्म्यामध्ये पाहता. पण मायेनं जे मोहित झालेले आहेत ते आपल्याला जाणत नाहीत. प्रभू, आपण सर्वज्ञ आहात. देवाकडून, ऋषीमुनीकडून आपला अपराध घडला आहे. त्यांच्यावर आपण कृपा करावी. सर्वांचे मूळ आपण आहात. यज्ञ पूर्ण करायला आपण समर्थ आहात. तेव्हा दक्षाचा जो अपूर्ण यज्ञ राहिला आहे तो आपण पूर्ण करावा. दक्षाला पुन्हा जिवंत करावं. भगदेवताचे डोळे फोडलेले आहेत ते त्याला पुन्हा डोळे यावेत. भृगूच्या दाढीमिशा उपटल्या आहेत त्या त्यांना याव्यात. आणि पुशाचे दात पडलेले आहेत ते त्याला परत यावेत. ज्या ज्या ऋषीमुनींची शरीरं घायाळ झाली आहेत दगडाच्या माऱ्याने ते बरे व्हावेत. यज्ञ पूर्ण झाल्यावर जो भाग शिल्लक राहील तो आपल्याला अर्पण केला जाईल. तेव्हा मोडलेला यज्ञ आपण पूर्ण करावा, अशी ब्रह्मदेवानी भगवान शंकराला विनंती केली. मैत्रेय म्हणतात, ब्रह्मदेवानी विनंती केल्यावर भगवान प्रसन्न झाले आणि हसत हसत म्हणाले, श्री महादेव उवाच नाघं प्रजेश बालानां वर्णये नानुचिंतये देवमायाभिभूतानां दंडस्तत्र धृतो मया. हे प्रजापते,
दक्षासारख्या अज्ञानी लोकांनी केलेला अपराध त्याची मी चर्चा करत नाही, आठवण सुद्धा करत नाही. फक्त अपराध केला म्हणून त्यांना थोडी शिक्षा केली मी. तू आता प्रार्थना केली आहे दक्ष जिवंत व्हावा. दक्ष प्रजापतीचं मुंडकं जळलं आहे म्हणून त्याला बकऱ्याचं डोकं लावावं. भगदेवाचे डोळे फोडले आहेत, त्यांनी मित्रदेवतेच्या डोळ्यांनी यज्ञवाग पहावा. पूषा देवतेचे दात पडले आहेत, त्यांनी मऊ पीठ खावं. सर्व देवांची शरीरं जखमी झालेली आहेत, ते पूर्वीप्रमाणे होतील. आणि यज्ञामध्ये उरलेला जो भाग आहे तो तुम्ही मला अर्पण केलेला आहे. तेव्हा ज्यांचे बाहू तुटले असतील ते अश्विनी कुमाराच्या बाहूनी, हात तुटले असतील ते पूषाच्या हाताने काम करावे. भृगूच्या दाढी मिशा बकऱ्याच्या सारख्या होतील. मैत्रेय म्हणाले, भगवान शंकराचे बोल ऐकून सगळेजण प्रसन्न झाले. मग सगळ्या ऋषींनी दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये येण्याची महादेवाला प्रार्थना केली. मग ब्रह्मदेवासह सगळे ऋषी मुनी भगवान शंकराला घेऊन यज्ञमंडपामध्ये आले. दक्षाच्या धडाला यज्ञपशूचं मुंडकं जोडलं. तो जिवंत झाला, झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठला आणि समोर भगवान शंकराला पाहिलं. शंकराच्या द्वेषाने कलुषित झालेलं त्याचं हृदय आता स्वच्छ झालं होतं. शरद ऋतूमध्ये जसं सरोवर स्वच्छ होतं, वर्षा ऋतूमध्ये गढूळ होतं पावसाने, आणि शरद ऋतूमध्ये स्वच्छ होतं, तसं त्याचं अंतःकरण स्वच्छ झालं. त्याला स्तुती करावी शंकराची असं वाटलं. मृत झालेल्या आपल्या कन्येचं, सतीचं स्मरण झालं. डोळ्यामध्ये अश्रू दाटले, तोंडातून शब्द बाहेर पडेना. कसा तरी दुःखाचा आवेग त्यांनी आवरला आणि भगवान शंकराची स्तुती केली. दक्ष उवाच भूयाननुग्रह अहो भवता कृतो मे दंडस्त्वया मयि भृतो यदपि प्रलब्धः न ब्रह्मबन्धुषु न ब्रह्मबन्धुषु च वां भगवन्नवज्ञा तुभ्यं हरेश्च कुत एव धृतव्रतेषु. भगवान, मी आपला अपराध केला होता, तरी आपण मला शिक्षा करून माझ्यावर अनुग्रह केला. आपण आचारहीन नाममात्र ब्राह्मणाची सुद्धा उपेक्षा करीत नाहीत, तर आमच्यासारख्या यज्ञयाग करणाराची उपेक्षा कसे कराल? तेव्हा आपण मुखापासून ब्राह्मणांना उत्पन्न केलं आहे. ब्राह्मणाचे आपण सर्व संकटापासून रक्षण करीत असता. मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो. भर सभेमध्ये मी आपला अपमान केला, अपराध केला. खरं म्हणजे मी नरकात पडायला पाहिजे होतो, पण आपल्या करुणामय दृष्टीने मला वाचवलं आहे. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावं. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे दक्ष प्रजापतींनी भगवान शंकराची क्षमा मागितली आणि ब्रह्मदेवाच्या अनुमतीनं उरलेला यज्ञ पूर्ण करायला सुरुवात केली. 3 पात्रामध्ये केलेल्या पुरोडाश नावाच्या चरूचं हवन केलं. नंतर विशुद्ध चित्ताने भगवंताचं ध्यान केलं. भगवान तिथे प्रगट झाले. नंतर बृहत आणि रथंतर नावाचे सामस्तोत्र त्या ठिकाणी म्हटलं. गरुडावर बसून भगवान तिथे प्रगट झाले.
श्यामो हिरण्यरशनोर्ककिरीटजुष्टो नीलालकभ्रमरमण्डितकुण्डलास्यः कं वज्रचक्रप शरचापगदासि चर्म व्यग्रैर्हिरण्मयभुजैरिव कर्णिकारः. भगवंताचं वर्णन ऐक. श्यामलवर्ण, कमरेला सुवर्णाचा कमरपट्टा, डोक्यावर दैदिप्यमान मुकुट, काळ्या भ्रमराप्रमाणे काळ्या केसाच्या बटा, कांतिमय कुंडल कानामध्ये, सुवर्णमय अलंकार, भक्ताच्या रक्षणासाठी सदैव उद्युक्त, 8 हातामध्ये शंख, चक्र, पद्म, बाण, धनुष्य, गदा, खड्ग आणि ढाल घेतलेली, वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान, दोन्ही बाजूला पार्षद राजहंसाप्रमाणे शुभ्र पंखे चौऱ्या ढळत होते. भगवंताला पाहून सगळे देव, ऋषी, मुनी उभा राहिले, नमस्कार केला. त्यांच्या तेजापुढे सर्वांचं तेज फिकं पडलं. भगवंताची स्तुती करायला सुद्धा जीभ अडखळू लागली. मस्तकावर हात जोडून भगवंताची स्तुती करू लागले. ब्रह्मदेवादी सुद्धा भगवंताचा महिमा जाणत नव्हते. भक्तावर कृपा करण्याकरता ते विश्वरूपाने प्रगट झालेले श्रीहरी त्यांची स्तुती करू लागले. प्रजापती दक्ष यांनी उत्तम पात्रामध्ये पूजेची सामग्री घेतली. भगवान श्री विष्णू यज्ञेश्वर यांच्या जवळ गेले आणि हात जोडून प्रार्थना केली. दक्ष म्हणाले, आपण माया स्वीकारून मायेमध्ये राहता म्हणून अज्ञानी लोकांना आपण कळत नाहीत. ऋत्विज म्हणाले, वेदत्रयीनं प्रतिपादन केलेले आपण धर्मरूप आहात, आपलं स्वरूप आम्हाला समजतं, आपल्याला नमस्कार. सदस्य म्हणाले की सर्व जीवांना आश्रय देणारे आपण आहात, आपल्या चरणकमलाला नमस्कार असो. रुद्र म्हणाले, मला अज्ञानी लोक आचारभ्रष्ट म्हणतात, तरी आपल्या अनुग्रहामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. मग भृगूंनी स्तुती केली, ब्रह्मदेवानी स्तुती केली, इंद्रानी स्तुती केली, याज्ञिकांच्या पत्न्यांनी स्तुती केली, ऋषींनी स्तुती केली, सिद्ध, यजमान पत्नी, लोकपाल, योगेश्वर, वेद, अग्निदेव, देव, गंधर्व, विद्याधर, ब्राह्मण या सगळ्यांनी स्तुती केली. लोक आपल्या नामाचे कीर्तन करतात, त्यामुळे यज्ञाचे सर्व विघ्न नष्ट होतात. आम्ही आपल्या दर्शनाची इच्छा करीत होतो, देवा आमच्यावर प्रसन्न व्हावं. या एक एक श्लोकात ज्या स्तुती आहेत त्याच्यामध्ये भगवंताचं वर्णनच आहे, सगळीकडे सारखंच आहे ते. मैत्रेय म्हणाले, विदुरा, सर्वांनी जेव्हा भगवंताची स्तुती केली तेव्हा दक्षाने वीरभद्राने उद्ध्वस्त केलेल्या यज्ञाची पूर्तता करायला प्रारंभ केला. मग भगवान म्हणाले, अहम ब्रह्मा च शरद्वश्च जगतः कारणं परम आत्मेश्वर उपद्रष्टा स्वयंदृगविशेषणः. जगाचं परम कल्याण कारण मी ब्रह्मदेव आणि महादेव आहोत. मी सर्वांचा आत्मा आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, मायेचा स्वीकार करून मीच जगाची उत्पत्ती करतो. ब्रह्मा, रुद्र आणि जीव अशा विभिन्न रूपामध्ये जग पाहतो. जीवाचा आत्मा असणाऱ्या ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांच्यामध्ये जो भेद मानत नाही त्याला शांती मिळते. मग भगवंतानी अशा प्रकारे आज्ञा दिल्यावर दक्षाने यज्ञाचं पूजन करून
पुन्हा हवन केलं आणि एकाग्र चित्ताने शंकराला पूर्वी भाग दिला नव्हता यज्ञाचा तो अर्पण केला आणि मग दक्ष प्रजापतीला आशीर्वाद दिला की आता तुझी नेहमी धर्मामध्ये बुद्धी राहील, अधर्मामध्ये जी बुद्धी गेली होती ती तशी पुन्हा जाणार नाही. भगवान शंकराची पत्नी सती हिनं यज्ञ मंडपामध्ये प्राण दिला होता, ती पुन्हा हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्माला आली. हिमालय पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून तिचं नाव पार्वती, पर्वतकन्या म्हणून पार्वती. आणि याही जन्मामध्ये ती भगवान शंकरालाच तिने वरलं. विदुरा, दक्षयज्ञाचा विध्वंस करणाऱ्या भगवान शिवाचं चरित्र बृहस्पतीचे शिष्य परम भागवत उद्धव याच्या तोंडून मी ऐकलं होतं. हे विदुरा, महादेवाचं हे परम पावन चरित्र यश आणि आयुष्य वाढवणारं आहे, पापांच्या राशी नष्ट करणारं आहे. भक्तिभावाने जो श्रवण करतो त्याच्या पापराशीचा नाश होतो. अशा प्रकारे दक्षाच्या यज्ञाचं हे चरित्र झाल्यानंतर 8व्या अध्यायामध्ये इथून ध्रुवाचं चरित्र सुरू झालेलं आहे. भागवतामध्ये जी उत्कृष्ट चरित्र आहे त्यापैकी ध्रुवाचं एक चरित्र आणि दुसरं प्रल्हादाचं चरित्र. हे दोघेही बालभक्त होते. मैत्रेय उवाच सनकाद्या नारदश्च ऋभुर्हंसोऽर्णिर्यतिः नैते ग्रहान् ब्रह्मसुता यावसन्नूर्ध्वरेतसः. विदुरा, सनकादिक ऋषी नारद, ऋभू, हंस, अरुणी आणि यती यांनी लग्न केलं नाही, त्यामुळे त्यांचा वंश नाही, गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. हे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. नंतर अधर्म नावाचा एक ब्रह्मदेवाचा पुत्र होतो, त्याच्या पत्नीचं नाव मृषा. मृषा म्हणजे असत्य. मग त्या अधर्माला मृषापासून दंभ, माया अशी 2 मुलं झाली. त्या दोघांना संतती नसलेला निर्रती घेऊन गेला. दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती म्हणजे लबाडी यांचा जन्म झाला. त्यापासून क्रोध आणि हिंसा, त्यापासून कलह, त्यापासून दुरुक्ती म्हणजे शिव्या, अपशब्द, आणि अशाप्रमाणे अधर्माची संतती सांगितली. अधर्मापासून काय काय निर्माण होतं, त्याचं रूप काय. हे विदुरा, अधर्माचा वंश तुला मी संक्षेपाने सांगितला. ते ऐकून माणसाच्या मनाची मलिनता दूर होते. आता तुला स्वयंभू मनूच्या पुत्राचा वंश सांगतो. महाराणी शतरूपा आणि स्वयंभू मनू यांना 2 मुलं झाली. एक प्रियव्रत आणि उत्तानपाद. उत्तानपादाच्या पोटी ध्रुव जन्माला आला म्हणून त्याचं चरित्र आधी सांगितले. उत्तानपाद लहान आहे खरं म्हणजे, आणि प्रियव्रत मोठा आहे. नियमाने प्रियव्रताचं चरित्र सांगायला पाहिजे आधी, पण उत्तानपादाच्या मुलाचं चरित्र का सांगितलं? महान भगवत भक्त ध्रुव त्याच्या पोटी जन्माला आला म्हणून. उत्तानपादाला 2 भार्या होत्या, सुनीती आणि सुरुची. त्यापैकी सुरुची राजाला अधिक प्रिय होती. सुरुची म्हणजे खूप आवडणारी, सुरुची, रुची म्हणजे आवडणं, आणि सुनीती म्हणजे चांगली नीती. माणसाला नीती आवडतच नाही, चांगलं वाग म्हणलं तर आवडत नाही.
म्हणून सुनीती नावडती होती. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम. एके दिवशी उत्तानपाद राजा सुरुचीचा मुलगा उत्तम याला मांडीवर घेऊन बसला होता. त्याचे लाड करीत होता. त्या ध्रुव गेला आणि त्याला वडिलाच्या मांडीवर बसण्याची इच्छा होती, पण सुरुचीने तसं करू दिलं नाही. म्हणून राजाने ध्रुवाला बसू दिलं नाही. त्यावेळी गर्विष्ठ असलेली सुरुची ध्रुवाचा अपमान करून त्याला बोलली. खरं म्हणजे 5 वर्षाच्या मुलाला असं बोलणं अयोग्य होतं ना. ती म्हणाली, मुला, तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, कारण तू माझ्या पोटी जन्माला आला नाहीस. तू अजून लहान आहेस. तू दुसऱ्या स्त्रीच्या पोटी जन्माला घेतलाय जन्म, म्हणून तुला माहित नाही की या सिंहासनावर बसायला आपण योग्य नाहीत. दुर्लभ अशा गोष्टीची तू इच्छा करतोयस. तपसा राज्य पुरुषम तस्यैवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदीच्छसी निपासनम. जर तुला राजसिंहासनाची इच्छा असेल तर तू भगवंताची तपश्चर्या करून आराधना कर आणि भगवंताला सांग की माझ्या पोटी जन्म दे, माझ्या पोटी जन्माला ये, म्हणजे तुला अधिकार मिळेल. मैत्रेय म्हणतात, काठीनं मारल्यावर साप जसा फुटकार टाकू लागतो, तसं सावत्र मातेच्या कठोर शब्दांनी घायाळ झालेला ध्रुव उसासे टाकू लागला. गुपचूपपणे सर्व गुपचूप पाहणाऱ्या वडिलाला सोडून, वडील काही बोलले नाहीत, ते बायकोच्या ताब्यात होते. स्त्री जित. वडिलांना सोडून रडत रडत तो आपल्या आईकडे गेला. लहान मुलांनी सांगावं कोणाला. त्याचे दोन्ही ओठ थरथर कापत होते. स्फुंदून स्फुंदून तो रडत होता. त्याची आई सुनीती हिनं त्याला मांडीवर घेतलं. इतर लोकांकडून तिने ऐकलं होतं की सुरुची त्याला असं कठोर बोलली. तिला सुद्धा फार दुःख झालं. तिचाही धीर सुटला. वणव्याने होरपळलेल्या वेलीप्रमाणे शोकाने ती संतप्त झाली आणि विलाप करू लागली. सवतीचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या दुःखाला अंत नाही असं पाहून सुस्कारे टाकत ती ध्रुवाला म्हणाली, ध्रुवा, तू दुसऱ्याचं वाईट चिंतू नकोस. कारण जो मनुष्य दुसऱ्याला दुःख देतो त्याला त्याचे फळ भोगावे लागते. सुरुची जे काही तुला म्हणाली ते योग्यच आहे ध्रुवा, कारण महाराजांना माझी पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा लाज वाटते. माझ्यासारख्या अभागिनीच्या पोटी तू जन्म घेतलास, माझ्या दुधावर तू वाढलास, म्हणून तुला सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. मुला, आतिष्ठ तत्तात विमत्सरसत्व मुक्तं समात्रापि यदव्यलीकम् आराधयाधोक्षज पादपद्मं यदीच्छसे ध्यासनमुत्तमो यथा. जर तुला राजसिंहासनावर बसायचं असेल तर मुला भगवंताच्या चरणकमलाची आराधना कर. मन आणि प्राण जिंकणाऱ्या मुनींना सुद्धा
वंदनीय असलेलं श्रेष्ठ विष्णुपद प्राप्त करून घे. तुझ्या आजोबांनी मनूनी सुद्धा मोठमोठी यज्ञ करून भगवंताची आराधना केली होती, म्हणून त्यांना दुर्लभ असं सिंहासन प्राप्त झालं, इहलोकीची सुख प्राप्त झाली. तेव्हा मुला, तू सुद्धा भगवंताचा आश्रय घे. जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षू लोक त्याच्याच चरणकमलाचा मार्ग शोधत असतात. तू सुद्धा पुरुषोत्तम भगवंताचं चिंतन करून त्याचंच भजन कर. अरे, या जगामध्ये भगवान श्रीहरी सोडून तुझं दुःख दूर करणारा कोण आहे? जिला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव आदी देवसुद्धा धुंडत असतात, ती लक्ष्मी सुद्धा भगवान श्रीहरीला शोधत असते. मैत्रेय म्हणतात, आईनं त्याला इष्टप्राप्तीचा, इष्टवस्तूच्या प्राप्तीचा मार्ग दाखवला. ध्रुवानी आपलं मन स्थिर केलं आणि नगरातून बाहेर पडला. 5 वर्षाच्या मुलाला परमेश्वर प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली, त्याचं किती जन्माचं भाग्य आहे. मग नगरातून तो बाहेर पडला. बाहेर पडल्यावर त्याला उपदेश करण्याकरता नारद आले. शिष्य जर योग्य असेल तर गुरु त्याला शोधत येतो. नारद हे गुरु आहेत, ती शोधत आले शिष्याला, कारण शिष्य त्या योग्यतेचा आहे. ध्रुवाच्या मस्तकावर त्यांनी आपला पापनाशक हात फिरवला. आश्चर्यचकित झाले आणि काय म्हणाले, अहो तेज क्षत्रियाणाम मानभंगमच्युतताम मानभंगम अमृष्यताम बालोप्ययम हृदा धत्ते यत्समातुर सद्वचः. मानभंग झालेल्या क्षत्रियाचं तेज पहा. हा मुलगा लहान असून सुद्धा सावत्राईच्या कटुवचनांनी विद्ध झाला आहे, जखमी झाला आहे. नारद म्हणाले, मुद्दाम नारद उलट बोलले त्याला, कशाला चाललास? नारद म्हणतात, मुला, अरे तुझं वय खेळण्या बागडण्याचं आहे. या वयामध्ये मान आणि अपमान मानू नये. मानापमानाविषयी म्हणशील तर मनुष्याच्या असंतोषाचं कारण मोह आहे, आणि संसारात मनुष्याला आपल्या कर्मानुसार मान आणि अपमान, सुखदुःख प्राप्त होतं. अरे ही भगवंताची लीला आहे. म्हणून माणसाने जी परिस्थिती आली असेल त्याच्यावर संतुष्ट असावं. आता मातेच्या उपदेशाप्रमाणे भगवंताला प्राप्त करण्याकरता तू चाललायस. अरे भगवंताला प्राप्त करून घेणं हे सामान्य माणसाला अवघड आहे. अरे योगी लोकांना सुद्धा अनेक जन्म अनासक्त राहून समाधी योगाच्या द्वारा कठोर साधना करावी लागते, तरी सुद्धा त्यांना भगवान प्राप्त होत नाही. जन्म जन्मांतरी पुण्य करून साधना करून सुद्धा तो प्राप्त होत नाही. हजारो जन्माच्या शेवटी कधीतरी प्राप्त होतो. म्हणजे अनेक जन्म संसिद्धच ततो याती परांगतीम, गीतेने म्हटले. म्हणून तू व्यर्थ हट्ट सोडून दे, घरी परत जा. मोठा झाल्यावर परमार्थ साधना करायची वेळ येईल ना, तेव्हा प्रयत्न कर. अरे तुझं हे
खेळण्या बागडण्याचं वय आहे, कशाला चाललास? विधात्याच्या इच्छेनुसार जे काही सुखदुःख प्राप्त होईल त्याच्यामध्ये मनुष्यानी संतुष्ट असावं. मनुष्यानी आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणारावर पाहून प्रसन्न व्हावं. गुणामध्ये जो कमी असेल त्याच्यावर दया करावी आणि समान गुणवान असेल त्याच्याशी मैत्री करावी. त्या तुझ्याशी समान जे आहेत त्याच्याशी जाऊन मैत्री कर. अरण्यात कशाला चाललास? असं वाटलं की ध्रुव एवढ्या उपदेशाने परत जाईल, पण तो ध्रुव शब्दाचा अर्थच निश्चित, ठाम. ध्रुव शब्दाचा अर्थ निश्चित, ठाम. त्याचा निश्चयच ठाम आहे. ध्रुव उवाच सोऽयं शमो भगवता सुखदुःखात्म हतात्मनां दर्शितः कृपया पुंसां दुर्दर्शोऽस्मद्विधैस्तुयः. ध्रुव म्हणाला, भगवन नारद मुने, सुखदुःखामुळे ज्याचं मन चंचल होतं त्याच्यासाठी आपण शांतीचा मार्ग चांगला सांगितला, पण माझ्यासारख्या अज्ञानी जीवाची दृष्टी तिथपर्यंत पोचू शकत नाही. मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव प्राप्त झालाय, त्यामुळे रागावर माझं काही नियंत्रण नाही. माझ्यामध्ये नम्रता नाही. सुरुचीने आपल्या कटुवचनाने माझं हृदय विदीर्ण केलं आहे, म्हणून आपला हा उपदेश माझ्या हृदयामध्ये शिरत नाही. असं म्हणतात की तापलेल्या तव्यावर जसं पाणी ठरत नाही, जळून जातं, तसं क्रोधाने तापलेल्या हृदयावर उपदेशाचे शब्द जळून जातात. रागावलेल्या माणसाला जर उपदेश केला तर त्याला पटत नाही तो. आणि तो जर मूर्ख असेल तर त्याला राग येतो उपदेशाने. आईबाप मुलाला उपदेश करायला लागले तर त्यांना राग येतो. कटकट बंद करा म्हणते तुमची. उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपाय. मूर्खाला केलेला उपदेश रागाला कारण होतो, न शांतई. पण ध्रुव मूर्ख नव्हता का? अरे तो परमेश्वर शोधायला चालला होता. त्यामुळे नारदाने केलेला उपदेश त्याला पटला नाही. हे ब्रह्मन, त्रैलोक्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावर मला अधिकार मिळवायचा आहे. जिथे माझे वाडवडील किंवा अन्य कोणीही जाऊन आरूढ होऊ शकले नाहीत असं आढळ पद मिळवण्याचा मार्ग मला सांगा. आढळ म्हणजे न ढळणारं, स्थिर. आपण भगवान ब्रह्मदेवाचे पुत्र आहात. जगाच्या कल्याणाकरता ही वीणा वाजवत आपण त्रैलोक्यामध्ये संचार करता. मला भगवत प्राप्तीचा मार्ग सांगा. मैत्रेयी म्हणतात, ध्रुवाचे बोल ऐकून नारद प्रसन्न झाले. ते म्हणे, वा, हलवून खुंटा बळकट केला त्याने. आहे का खरंच त्याला देव प्राप्त करून घ्यायचा आहे का? उलट बोलून बघितलं. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. नारद म्हणाले, मुला, जनन्याभिहित पंथाः सवै निश्रेयसस्यते भगवान वासुदेवस्तं भजतत् प्रवणात्मना. तुझ्या मातेनं तुला जो मार्ग सांगितला ना की जा परमेश्वराला प्रसन्न करून घे, तोच तुझ्या कल्याणाचा मार्ग आहे. म्हणून एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवाचं भजन कर. त्याची अभिलाषा करणं, त्याला
प्राप्त करण्याकरता एकच उपाय आहे, त्याच्या चरणाचं सेवन करणं. म्हणून मुला तुझं कल्याण असो. तू यमुना नदीच्या काठावरील पवित्र अशा मधुवनामध्ये जा. तिथे भगवान श्रीहरी राहतात. तेथे कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाल स्नान कर. नित्यकर्म करून विधीनुसार आसन घालून बैस. कालिंदी म्हणजे यमुना, कळलं का? यमुनेचंच नाव आहे कालिंदी. तिथे योगमार्गाने पूरक, कुंभक, रेचक प्राणायाम करून प्राण, मन आणि इंद्रियाचे दोष घालवून टाक आणि भगवान श्री विष्णू याचं ध्यान कर. भगवंताचे नेत्र आणि मुख नेहमी प्रसन्न आहेत. ते भक्ताला वर देण्याकरता उद्युक्त आहेत. त्याचे नाक, भुवया, गाल अत्यंत नयनरम्य आहेत. ते अत्यंत सुंदर आहेत, तरुण आहेत. सर्व अंग मनोरम आहे. लालसर ओठ, लालसर नेत्र आहेत. शरणागताला आश्रय देणारे आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्सलांचन आहे. गळ्यामध्ये वनमाला आहे. चारी हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म शोभत आहे. मस्तकावर किरीट आहे. कानामध्ये कुंडल आहेत. रेशमी पीतांबर आहे. सुवर्णाचा कमरपट्टा आहे. पायात नूपुर आहेत. जे लोक प्रभूची मानसपूजा करतात त्यांच्या हृदयामध्ये दिसणारं हे रूप आहे. त्याच्या रूपाची धारणा कर. आपल्याकडे ते हास्य करीत पाहत आहेत अशी धारणा कर. हे राजकुमारा, भगवंताचं ध्यान करता करता परमानंदामध्ये चित्त बुडून तल्लीन होतं. मग ते पुन्हा माघारी फिरत नाही. तुला भगवंताच्या तपश्चर्यासाठी म्हणण्याचा एक मंत्र, परमगुह्य मंत्र सांगतो, तो ऐक. याचा 7 रात्री जप केल्यामुळे सिद्धांचं दर्शन होतं. असा हा सिद्ध मंत्र आहे. आणि मग मंत्र सांगितला, म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 मंत्रेणानेन देवस्य कुर्याद्द्रव्यमयीं बुधा सपर्यां विविधैर्द्रव्यैर्देशकालविभागवित्. ध्रुवा, या मंत्राने देशकालाचा विचार करून बुद्धिमान माणसांनी पूजादी साहित्याने भगवंताची पूजा करावी. हा सिद्ध मंत्र आहे. हा सांगायला गुरुची सुद्धा गरज नाहीये. तसं आपल्या वारकरी संप्रदायाचा जय जय रामकृष्ण हरी हा सिद्ध मंत्र आहे. तो कोणीही म्हणू शकतो. भगवंताला पूजन करताना पाणी, फुलं, फळं, कंदमुळं सगळं साहित्य गोळा करावं. पाषाणाची मूर्ती मिळाली तर ठीक आहे, नाहीतर पृथ्वी, पाणी यामध्ये भगवान आहे असं समजून पूजा करावी. मौन धारण करावं, मनन करावं. अरण्यामध्ये मिळेल त्या वस्तूचा परिमित आहार करावा. भगवान अनिर्वचनीय आहेत.
मायेच्या द्वारा अवतार घेतात, कार्य करतात, त्याचं चिंतन करावं. ते मंत्रमूर्ती श्रीहरी या द्वादशाक्षर मंत्राने त्याला सगळे उपचार अर्पण करावेत. हा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र द्वादशारी. भगवंताचं चिंतन करावं. श्रद्धा ते भगवान वाढवतात आणि चतुर्विध पुरुषार्थ अर्पण करतात. उपासकाला मग इंद्रियासंबंधी भोगाबद्दल वैराग्य प्राप्त होतं. भक्तीनं भगवंताचं मग भजन करावं. अशा प्रकारे नारदांनी ध्रुवाला उपदेश केला. मग ध्रुवानी नारदाला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि भगवंताच्या चरणांनी अंकित अशा मधुवनामध्ये गेला. ध्रुव तपोवनातून निघून गेल्यावर नारद उत्तानपाद राजाकडे गेली. म्हणजे राजाची कानउघडणी करू जरा. नारद आहेत ते. तेव्हा त्यांनी पाहिलं की राजा आरामात आसनावर बसलेला आहे, पण चेहरा उतरलेला आहे. मुलगा अरण्यामध्ये निघून गेला म्हणून दुःख झालंच आहे. बाप आहे शेवटी ना. त्यांनी बघितलं आणि नारदाने विचारलं, राजन किम ध्यायसे दीर्घम मुखेन परिशुष्यता किं वा नरिष्यते कामो धर्मो वार्थेन संयुतः. राजा, तुझं मुख म्लान झालंय, चेहरा उतरलाय. कोणत्या विचारात आहेस? धर्म अर्थ काम याच्यामध्ये काही चूक तर झाली नाही ना? राजा म्हणाला, ब्रह्मन, मी स्त्री लंपट झालो, निर्दय झालो. अरे रे रे, माझ्या 5 वर्षाच्या बुद्धिमान मुलाला मी घराच्या बाहेर काढलं. त्याचे कमळासारखे कोमल मुख भुकेनं म्लान झाले असेल. तो थकून जाऊन कुठेतरी रस्त्यात पडला असेल, किंवा अशा मुलाला वनामध्ये एखाद्या लांडग्याने खाऊ नये म्हणजे झालं. मुनिवर, पत्नीचा गुलाम झालेल्या माझा हा दुष्टपणा पहा. तो माझ्या मांडीवर बसू इच्छित होता, पण त्याला मी बसू दिलं नाही. मुलाच्या काळजीनं मी सध्या व्याकुळ झालो आहे. नारद म्हणाले, राजा, तू तुझ्या मुलाची अजिबात काळजी करू नकोस. त्याची काळजी करायला, रक्षण करायला भगवान आहेत. तुला मुलाचा प्रभाव माहीत नाही. अरे, त्याचं यश जगभर पसरणार आहे. तो मुलगा लोकपालांनाही अशक्य असणारे काम करून लवकर तुझ्याकडे परत येईल, तुझे यश वाढवेल. देवर्षी नारदाचं बोलणं ऐकून उत्तानपाद राजा राज्याबद्दल उदासीन झाला आणि मुलाची चिंता करू लागला. इकडं ध्रुव मधुवनामध्ये गेला, यमुना नदीमध्ये स्नान केलं, त्या रात्री उपवास केला आणि एकाग्र चित्ताने भगवान नारायणाच्या उपासनेला प्रारंभ केला. 3 रात्रीनंतर 3 दिवसातून एकदा त्यांनी कवठ आणि बोराची फळं खाऊन श्रीहरीची उपासना केली. असा 1 महिना गेला. 3 दिवसानंतर खायची फळं. दुसऱ्या महिन्यानंतर 6 दिवसाच्या अंतराने गवत आणि गळून पडलेली पानं खाल्ली आणि भगवंताची उपासना केली. 3ऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसांनी केवळ पाणी पिऊन समाधी योगाने भगवंताची आराधना केली. 4थ्या महिन्यामध्ये श्वासावर नियंत्रण मिळवून 12 दिवसानंतर केवळ वायू पिऊन ध्यानयोगाने भगवंताची उपासना केली. 5व्या महिन्यामध्ये
ध्रुवानी श्वासावर नियंत्रण मिळवलं, म्हणजे श्वासही बंद केला. परब्रह्माचं चिंतन करीत एका पायावर खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिला. आजचं शास्त्र शिकवतं की श्वास बंद झाला की माणूस मरतो, पण योग मार्गामध्ये श्वास बंद करून सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो. परदेशातला एक अत्यंत विज्ञानाचा अभ्यास असलेला एक प्रवासी विद्वान हा भारतामध्ये योगाच्या शोधार्थ आला आणि त्याने हिमालयामध्ये पाहिलं की गुहेमध्ये बसलेले योगी श्वास बंद करून सुद्धा जिवंत असतात. तो MSc पर्यंत शिकला होता. त्याने आपल्या पुस्तकात असं लिहिलंय की मी शिकलो MSc सायन्स पर्यंत की श्वास बंद झाला की मनुष्य मरतो, पण हे खोटं आहे, हे भारताच्या योगशास्त्राने मला शिकवलं. काय आहे, परदेशी लोकांनी लिहिलं म्हणजे आमच्या गाढवांना खरं वाटतं, पण आमच्या संतांनी, आमच्या ऋषीमुनींनी लिहिलेलं खोटं वाटतं. श्वासावर नियंत्रण मिळवलं आणि आपलं चित्त भगवंतावर स्थिर केलं आणि मग त्यावेळी त्याच्या तेजातून, जे तेज त्याच्यातून बाहेर निघू लागलं, त्यामुळं